शांत काकू, मी काय म्हणत होती, कसं आहे निवडणुकीचे वारे कसे आहे, काय म्हणते, तुम्हाला मतदान गिद्दान चांगलं पडलं असं वाटते का तुम्हाला? हो बाई, आपल्याला तर वाटते चांगलं मतदान झालं असं आपल्याला, पण कसं असते आता जोपर्यंत निकाल लागेपर्यंत काही खरं नसते माय. आपण कायले मग म्हणा आपण निवडून येतो म्हणून. मी आता काही म्हणत नाही निवडून येतो म्हणून. कसं आहे निवडणुकीचा रिझल्ट लागेपर्यंत जरासं आपला जीव धाकधुकच आहे ना. अजी काकू धाकधुकच राहते ना. काय माय लवकर निकाल राही म्हटलं दुसऱ्या दिवशी, किती म्हटलं काय झालं आणि काय नाही, काऊन एवढ्या समोर गेल्या तर, आणि तुम्ही आतापर्यंत मोकळ्या झाल्या असत्या माहिती होत. बिचारे आता वरून जसं आदेश आला तसं वागा लागते. ते काही आपल्या हातचं नाही आहे. ज्या दिवशी आता दुसऱ्याच दिवशी लागायचा होता नाही का, तर आता झाला, आता जास्त दिवस वर लांबला. काय कधी ना कधी लागणारच आहे म्हणा. काकू तुमची सून नाही दिसून राहिली, लाईनी कुठे गेली ते? काय सांगू तुले, तिचं कोणतरी आहे जवळचंच नातेवाईक आहे वाटते, तर त्याची घरही काहीतरी वास्तू आहे म्हणे बा, वास्तू शांती अशी करे ते. जायचे काकू तुमच्या घराच्या घरात, तुम्हाला हे घरच असतं माहित नाही राहायची. हाय वाटते अशा करू राहिल्या. हो, मी काही एवढ्याने विचारत नाही, ते सांगते, पण मी काही लक्ष देत नसतो. तुम्हाला तुमचं पहा, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, मी असं माय वागणं आहे. बाय हे कुठं चालली तर 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 ना, कुठं चालली बोलली नाही तर तशी लय बोलते. कोणता ठेला बोलली नाही, काही नाही, समोर समोर चालून राहिली. आता तुम्ही आधी अय अय हो माय अय करून राहिलो. अवधी हिच्यासोबत काही बोलायला पुरत नाही, आणि आवाज द्यायला तर काही बोलायला पुरत नाही. मी चालली घरी, दाखवतो मला ऐकूच नाही आलं बा म्हणून. शिला बैरीगिरी झाली का व? कानाला ऐकून नाही चाललं का तुझ्या समोर चालली? काय झालं, भांडण झालं का आमच्यासोबत, बोलून नाही राहिली? अज्जा बैरीगिरी करून राहिली. चाल जाऊ ती, बोलतोच आता तिच्यासोबत. काय म्हणतो काहून, काय झालं? नाही बाप्पा, म्हटलं कोणता राग आला तुले, बोलली नाही, सरळ चालली नाही तेव्हा बोलतो ना, आज काहून नाही बोलली व? कोणत्या घाईत आहे बोलायला, तुले फुरसत नाही आहे काही नाही? आमची खिचडी आहे म्हटलं वावरात, म्हणून मग आमच्या ग्रुपची आहे, तर चाललो आम्ही असं म्हणून. नाही बोलली वाटते तू, तुला वाटलं का इन आमच्या मांगो ह्या काय गायले येतात तुम्ही मांगो गिंग? असं कसं नाही वाटलं मला, काही काय वाटलं हो तुले? सरळ निघाली न बोलली नाही, 2 वेळा आवाज दिला तरी अधिक म्हणतो मला कायले वाटलं असं. उद्या तुम्हाला जसं समजा तसं समजा. तुम्हाला जसं तुमच्या मनात वाटते तशा बोलून राहिल्या तुम्ही. हो काय, असं आम्हाला तर काय सांगितलंही नाही व. खिचडी आहे म्हणून वावरा गिवरात आम्ही काय आलो नसतो काय? आम्ही आले आम्हाला तर म्हटलंही नाही. आम्ही लागत किती ना म्हणतो तुले, कुठं कार्यक्रम असला काही असला का चालतं का? आम्ही बरोबर विचारपूस करतो, त्यात आम्हाला विचारलंही नाही. आणि तू आता कार्यक्रमही आहे तरी आम्हाला गोष्ट नाही फुटू दिली त्या ना. माना लागन तुले तर गोष्ट नाही फुटू दिली त्या. माना लागन तुले. हो ना बाई, मला तर नावालाच वाटून राहिलं तू हिचं तर. पण हिनं उलीची गोष्ट कानी नाही पडू दिली आपल्या. आपण काय गेलो नसतो काय? ते नाव काय तिला मॅट करून राहिले. तिला न्यायचं नसन ना आपल्याला, तर कायले सांगन ते? सांगन काय ते आपल्याला? तिच्या दुसऱ्या मैत्रिणी असन त्याच्यासोबत जायचं असन, न्यायचं नव्हतं म्हणून तर सांगितलं नाही. चालल्या मोठ्या बोलून राहिलेलं, बोलती तोंडात रंगाच्या. काय होय बाई, माया वेळेवर होय, मला आता सकाळी म्हटलं म्हणून मी चालली. मला माहीत असतं मी सांगितलं नसतं का? एवढी तुम्हाला मी हे दिसतो काय? एवढी बदमाश दिसतो काय? आणि तुम्हाला काय टाकून देणार आहे का मी? टाकून देणार आहे का तुम्हाला, असं वाटते काय? ते ना आता मला सकाळी म्हटलं, मला का माहीत, मला वाटलं तुम्हालाही म्हटलं असं स्वयंपाक आहे तर चालतं का म्हणून. तर मी म्हटलं मग ते इले का बा, त्या तुम्ही इले सांगितलं नाही काय? तर म्हणे नाही म्हणे. मग आता मी काय बोलू बा? मी हाव म्हटल्यावर मग मला तर जास्त लागलो. काय जाय बाप्पा जाय. आम्ही कधी मागं लागत नाही, त्यासोबत काही येत नाही. कधी चालली, किती वाजता चालली? आता चालली, झाली माझ्या कामं गी, मग आता जातो. आता त्या बायाच्या तयाऱ्या गेऱ्या झाल्या असं, त्याही निघते आता. विजवायला वेळ लागते ना, मग लवकरच जा लागते ना, जरासं हाती भार लावाच लागते ना, कोणाला लव लागा लागते ना. बाप्पा जाय, अधिक तुला वेळ होईल. तू म्हणशील का शांता का कुणून याईनं अडूनच ठेवलं होतं म्हणून मला वेळ झाला. जाय बाई. हो जा तुम्ही. येईल किती नेट लागला. मले मी चालली म्हणून येईल नेट लागला. येईल वाटलं का आम्हाला बोलावलं नाही, बोलल्या भारी आहे. मी म्हणतो नंतू म्हटलं नाही, अशी गिशी म्हणून राहिले चांगल्या. उद्या काही कोणाच्या तोंडी लागायला पुरत नाही, आपल्याला जसं वाटलं तसं करा आपण. हो काकू पा किती मतलबी आहे हे. तुम्हाला भलं वाटते, याले सांगू दे त्याला सांगू दे तुम्ही. आपल्याला लागून कोणी नेत नाही हो काकू पा. आपण कोणाला जवळ करतो, कोणाला म्हणतो चाल म्हणून. तिने एका शब्दाने एखाद्या बहिणी म्हटलं असतं का त्याला म्हणा बा. किती चांगलं वाटते वावरात स्वयंपाक गिपाक करणं. आता आमच्या घरी वावर नाही, आता तुमच्या घरी आहे, फक्त आपण तुमच्या वावरात करत असतो. आनंदानं सगळे आपण सगळ्याला घेऊन जातो, पण आपल्याला पुसलं का कोण? जाऊ दे, आता तिनं आपल्याला बोलावलं नाही ना, जाऊ दे. आपणच कायले द्यायला नाही याचा. आता आपण कार्यक्रम करू ना, 1 जानेवारीला डिसेंबर महिन्यात करू ना, 2 दिवस करू, शेवटच्या दिवशी पहिल्या दिवशी दे ना. त्या तशा करते म्हणून आपण तसं वागावं काय? जाऊ दे, आपण घेऊन जायचं, सगळ्याला न्यायचं. हो शांता काकू, असं म्हटल्यानं होत नाही. आपण किती काही चांगले विचार केला, कोणी आपल्याविषयी चांगले विचार नाही करत. तुम्ही अशाला म्हणू नका, न्यायचं नाही त्याइले आणि नेऊ नाही आपण. काय बोलतं यायचं? यायच्या विषयी काही बोलायला पुरत नाही. ह्या कशा आहे,
जिथं घुसल्या तिथं मार घुसते. आणि मार त्याच्यासोबत एक करते आणि मग लागून तर बोलतही नाही. असं वाटते का किती भांडण काय नाही बेशरमासारख्या मग बोलते आणि आपल्याला बदनाम करते. त्याच्यापेक्षा आपण काय करावं लागते, अशाच्या तोंडीच नाही लागायला पुरत, होलवून द्यायला लागते ना, विषय खतम. हो आपण म्हणून राहिलो पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी वर्षाच्या आपण हे करायचं बा सेलिब्रेशन करायचं. काय रविवार का काहीतरी त्या दिवशी तर उपास राहणार आहे. शनी गुरुवार का काहीतरी. हो, गुरुवार कोणत्या तरी दिवशी येऊन राहिला तितक्यात. लयच पंचायत झाली हो माय. पण एक दिवस तर करावंच लागेल आपल्याला. अहो मी आत्ता निवडून आली का मस्त तुम्हाला पार्टी देतो, मस्त जेवण घेऊन देतो सारे इले. त्याचं काय टेन्शन घेता तुम्ही, चांगलं जेवण ठेवू. पण आता मी निवडून आली पाहिजे बापा. हो हो काकू तुम्ही निवडून आल्या का मजाच आहे बापा. चला मग मस्त माय म्हटलं काम करून त्याचं ते राहिलेलं. हो ना विचारे, कितीकदा सांगशील मले, कितीकदा सांगशील दिन ना करून. हा म्हटलं ना मी एकदा, शांताबाईने एकदा हा म्हटलं का झालंच. कोणाचंही काम असो करल्याशिवाय राहतच नाही मी. अशी बाई आहे मी. त्याच्या हातात असेल तेव्हा करण ना त्या. जेव्हा नाही नसल्यावर कशा करण त्या. माझ्या हातातही नसलं तर मी जरासा प्रयत्न करून पण करण तिचं काम. आपले टोपर गिफ्ट निघायचंच आहे व, भलं फॅशनचं टोपर आहे होती. हो असं काही घातलं का तुम्ही बातच टचक टचक बोलता. घालावंच नाही काय. काही घातलं आणि काही केलं का बातच म्हणता ना जशा. का आम्ही काय फॅशन करावंच नाही काय, लगेच तोंडावर म्हणता फॅशन हे ते. म्हणलं तुम्हाला बोलणं सुचते. हो माझे मजाक केली ना मी. तू एवढी सिरियसली घेतली काय? माझ्या जाग करत नाही. जेव्हा तेव्हा पाहिलं का तशाच बोलता, मजाक नाही करत. आणि काही बोलता म्हटलं तरी तर म्हटलं बरं झालं. एवढं बोलायला तोंड आहेच काय तुम्हाला. तरी तर साऱ्या मागाले लोकायला बोलू. इथं माय बी फुकट बोलली. इथं माहिती पुरी काढून ठेवून राहिली. तोंड काढायला जागा नाही आहे तरी तोंड काढताना लोकांना बोलता काही वाटतच नाही तुम्हाला तसं. कोणाला बोलताना कोणाला मन दुखून बोलता म्हटलं जेव्हा तेव्हा. आणि असं वाटतं तुम्हाला वाटते आम्ही आहे तर कोणीच नाही. आम्ही बोलत नाही म्हणून आम्हाला सारं माहिती आहे म्हटलं. तुमच्या घरचं सारं माहित आहे आणि आम्ही बोलतो का असं. चुकलं बापा, चुकाले. मी फालतूचीच बोलली त्यासोबत. राहू दे आता, माय चुकलं, बोलू नको बापा एवढी टटर नको बोलू. कसं तू नेहमी चुकते वा. नेहमी चुकाले. जेव्हा तेव्हा जास्त जर हे करशील तर काय सांगून ठेवतो तुले. मला अगं बोलायचं नाही, मला म्हणायचं नाही फॅशन करतो अशी करतो तशी कर काही करा. मला वाटते तसं करा मी. तुला काय राखते. मग फॅशनच नाही करावं का मी. बापा जातो मी घरी. लागला का नाही आता बोलून राहिली तुम्ही. आता लगेच म्हणता घरी चालली. दुसऱ्याला बोलताना नाही वाटत काही तुले. आता उतरून ठेवून राहिली तर कशी घरी जातो म्हणून राहिली. लय बोलू नको, नाही बोलू नको, सांगून ठेवतो. एवढी बोलू नको. तुला बोलू देऊन राहिली म्हणून जास्तच फायदा घेऊन राहिली. त्याचा फायदा घेऊन राहिली. पहिले स्वतः खाली वाटी जा दुसऱ्याच्या आणि स्वतःच वाटी जातात मग म्हणतं बोलून राहिली नाशी तशी. सांगून ठेवतो याच्यापुढे बोलली तर पाय. हो पोरे हो, इच्छेचं भांडण नका करू. जाऊ दे, झालं. तिनं म्हटलं तिने तू मग बोलणं बंद कर. जाऊ दे. तर नेहमी ऐकून घ्याव का. टोले टाल्यानं बोलतच राहते जेव्हा पाहिलं तर. आपल्याला वाटते जाऊ दे बा बोलतेच हाय. स्वतःला हुशार समजते हे. लय स्वतःला हुशार समजाले बांदर मानाची. बोलो सारखी बोल. बांदर गिंदर कोणाला करू राहिली. त्या घरी करत जाय. बांदर गिंदर मला नको करू. तू माझ्यासोबत बोलूच नको. तुला सांगून ठेवतो. माझा दिमाग खर्च नको करू तू. सांगून ठेवतो. जास्त माझा दिमाग गरम केला. मी त्यासोबत बोलली होती का अगो बोलायचं नाही. सांगून ठेवतो. मग म्हणजे काय झालं म्हणून. बस ना पोरे बसा. एकही बोलू नका आता. एकही बोलली तर पा मी आहे म्हणत तुमच्या चुपचाप राहा.